महाराष्ट्राची भूमी ही संस्कृती, श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम आहे। या संस्कृतीचे हृदय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि त्यातील अश्वरिंगण सोहळा ही एक अनोखी व पवित्र परंपरा आहे। अंबाजोगाई सारख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरात या रिंगणाचा अनुभव म्हणजे भक्ती, वीरश्री आणि दिव्यत्वाचे साक्षात दर्शन। अश्वरिंगण एक पवित्र धाव। रिंगण म्हणजे परंपरेने चालत आलेली एक भव्य धार्मिक समारंभिक धाव। यात सजवलेल्या घोड्यांना विशिष्ट रिंगण माळावर धाववले जाते। या घोड्यांवर ध्वजधारक असतो, जो वारीच्या आधी विशेष पूजन करून हा पवित्र ध्वज घेऊन रिंगणात उतरतो। ही केवळ घोड्यांची धाव नसते, तर ती श्रद्धेची, भक्तीची आणि वारकरी संप्रदायातील पावित्र्याची एक शक्तिशाली अभिव्यक्ती असते। अंबाजोगाईतील रिंगण सोहळा भक्तीचा महापूर। बीड जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक केंद्र असलेल्या अंबाजोगाई येथे होणाऱ्या अश्वरिंगणाला दरवर्षी हजारो भाविक हजेरी लावतात। या रिंगणात केवळ घोड्यांची उधळण नसते, तर ती असते संस्कृतीची ध्वजा, वारशाची चाल आणि श्रद्धेचा हुंकार। घोड्यांच्या या उधळणीला पाहण्यासाठी शेकडो भाविक लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत माळरानावर गर्दी करून उभे होते। कुणाच्या डोळ्यांत भक्ती, कुणाच्या नजरेत कौतुक, तर कुणाच्या हातात मोबाईल। हा अविस्मरणीय क्षण कायमचा टिपण्यासाठी सारेच उत्सुक होते। अंबाजोगाईकरांचा सक्रिय सहभाग। जेव्हा धुळीचा गडगडाट करीत हे घोडे दौडतात, तेव्हा त्यांच्या धावांचे आवाज आणि भक्तांच्या जयघोषाने वातावरण भारून जाते। अंबाजोगाईकरांनी केवळ पाहुण्यागत हा सोहळा अनुभवला नाही, तर त्यात सक्रिय सहभाग घेतला। स्थानिक वाद्यवृंदांनी टाळ मृदंगाचा जलवा दाखवत सोहळ्याला अधिक चैतन्यमय केले। अनेकांनी पारंपरिक वेशभूषा करून रिंगणात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना निस्सीम भावानं सेवा दिली। महिलांनी फुलांची सुंदर आरास केली आणि आकर्षक रांगोळ्या काढून वातावरणात सौंदर्य व पावित्र्य आणले। लहान मुलांनी हरिपाठ म्हणत वातावरण अधिक पवित्र केले, ज्यामुळे भक्तीचा एक वेगळाच सूर अनुभवायला मिळाला। अंबाजोगाईचे रस्ते त्या दिवशी केवळ गर्दीने भरले नव्हते, तर ते भक्तिभावाने ओतप्रोत वाहत होते। अश्वरिंगण सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे, एकतेचे आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे। हरिभक्तपरायण मगर महाराज आणि हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार वैशालीताई या दोघांची पहिली फुगडी सुरू करू आपण। मानाची नरसीपासूनच फुगडी सुरू करू ना, चला खाली बसा। हा चला पकवाज, अर्जुन पकवाज इथे बसा, खाली द्यावा, बसा खाली, बसा खाली बसा। ओ माऊली बसा खाली, काय कुठं काय जायचं नाही आपल्याला। या ठिकाणी फुगडी सुरू होण्यापूर्वी दिंडी चालक प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण बळीरामजी सोळंके महाराज, दिंडी चालक संतश्रेष्ठ नामदेव महाराज, दिंडी नरसिंह नामदेव यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या भव्य अश्वरिंगण सोहळा संयोजन समितीच्या वतीने करण्यात येतो। मी आदरणीय काकाजींना विनंती करतो की आपण दिंडी चालक हरिभक्तपरायण बळीरामजी सोळंके महाराज यांचा या ठिकाणी सन्मान करायचा। हा चला, हळू हळू, हा खाली बसणार राव, पलीकडच्यांना बघू द्या। संतोष दादा बसा खाली सगळे, हा खाली बसा, बसा राव। असं अविनाश बसा खाली वर, नाना जगताप नाना कुस्ती घ्या, खाली बसा, खाली बसा। चला चला बघूस, हा बारीक हा
एक नंबरचा अश्व. हा चला दिलीपराव, दोन पायावर. हा ठीक आहे, एक मिनिट, एक फुगडी चालू आहे तसंच आपण चला. हा चला चला लवकर, साईड बाय साईड चलते चला. हा दिलीपरावांची खूप इच्छा होती फुगडी घ्यायला. बारकडे अशी झाली काही ना तुला करायची एकतरी कसं घ्यायची फुगडी. असं थोडं बाजूला काय दरवर्षी चौघातीच असतं, शिकून घ्यावं काही नवीन चला सारंग माझ्या दरवर्षीची फुगडी आहे सारंगची. चल सारंग लवकर. चला सारंग भाई, चल चल सारंग चल चल उडे गेला त्यानंतर सुनंदाताई आणि
आदरणीय द्वारकादासजी सारडा यांचा सन्मान हे अर्जुन जरा थोडा आवाज वाढवा बोल नाही लागायला द्वारकादासजी सारडा आदरणीय द्वारकादासजी सारडा यांचा आपण सन्मान करावा। आदरणीय दिलीपदादा सांगळे संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करतील। सचिव श्री संत श्रेष्ठ नामदेव महाराज मंदिर संस्थान नरसी नामदेवचे सचिव आहेत आदरणीय द्वारकादासजी सारडा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी दिलीपदादा सांगळे हे करतील। आणि दादा हे अधिकृत तुमच्यासाठी निमंत्रणीय आहे, नरसीला लवकर या। त्यानंतर
विश्वस्त ब्रिज गोपालजी तोष्णीवाल यांचा सन्मान मी आदरणीय अक्षय भैया यांना विनंती करतो। सन्माननीय अक्षय भैया मुंद्रा यांना विनंती करतो की आपण विश्वस्त श्री संत रामदेव महाराज मंदिर संस्थान नरसी नामदेव ब्रिज गोपालजी तोष्णीवाल यांचा सन्मान या ठिकाणी करते। या संयोजन समितीच्या वतीने सन्माननीय दिलीपरावजी गीते साहेबांना विनंती करतो की संत श्रेष्ठ नामदेव महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त भैयासाहेब देशमुख यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। त्यानंतर संत नामदेव महाराज मंदिर संस्थान नरसी नामदेवचे विश्वस्त डॉक्टर राहुल नाईक यांचा सन्मान या ठिकाणी मी हरिभक्तपरायण मारुतीरावजी रेड्डी यांना विनंती करतो की आपण डॉक्टर राहुल नाईक विश्वस्त संतश्रेष्ठ नामदेव महाराज मंदिर संस्थान नरसी नामदेव यांचा सन्मान या ठिकाणी वारकरी महिला मंडळ आमदारांच्या पालखीचा प्रस्थान झालेला आहे, दिंडी निघत आहे। आम्हाला त्यांच्यापासून म्हणून आम्ही सगळं करू शकतो। या ठिकाणी सरकार महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ कीर्तनकार आदरणीय वैशालीताई मगर यांचा सन्मान या ठिकाणी ब्राह्मणी या ठिकाणी आहेत, जिथे आहेत ब्राह्मणी, त्यांना विनंती करतो आपण वैशालीताईंचा या ठिकाणी सन्मान करावा। या छोट्या राष्ट्रीय ग्रंथसभा